दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलनाच्या पवित्र्यात जैन समुदायाच्या उत्तर देणार। दादर कबूतरखान्याबाबत उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी। 13 ऑगस्ट पर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये, जैन महासंघाचे ललित गांधी यांचं आवाहन। कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार। दादर कबूतरखाना परिसरामध्ये इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य आणि पाणी दिल्याचा प्रकार। कोर्टाने दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन। मुंबई पालिकेकडून आतापर्यंत 1,32,000चा दंड वसूल। कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार। फायब्रोसिसवर औषधं परिणामकारक ठरत नाहीत। कबुतरांच्या धोक्याबद्दल डॉक्टर सुजित राजन यांचे मुंबई हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर।